महेंद्र पाटील जे आमचे सदस्य आहेत, संजय नारायण पाटील, भरत महाराज मस्कर यांचे आगमन झाले, गणेश महाराज पवार, गणेशजी आगिवले या सगळ्या मंडळींच्या हस्ते या ट्रॉफ्यांचं पूजन केलं जाते। बघूया 32 संघांपैकी कोण या ट्रॉफ्यांना हात लावणार आहे, कोण या ट्रॉफ्या पटकावणार आहेत। निधी एंटरप्राइजेस जी सचिनजी दुर्गे यांची मोठी कन्या आहे आणि तिच्या नावाने ही ट्रॉफी आपण पाहतोय। यष्टांचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे। यानंतर आपण मॅचला सुरुवात करूया। धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर। जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीनं आदरणीय सचिनभाई दुर्गे पुरस्कृत निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 आणि या स्पर्धेतील हा पहिला सामना आजिवले आणि त्यांच्या विरोधात कांढरोली। पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, खूप चांगली लाईन आणि लेंथ पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते। डॉट बॉल येतोय, डॉट बॉलने या मॅचला सुरुवात झाली। सुभाष वाघे पहिलं षटक टाकतोय गोलंदाजी करत असताना आणि सलामीची जोडी स्ट्रायकर एंडला आपण बघू शकाल आदेश गायकर आणि त्याच्या जोडीला शैलेश सार्डेकर नॉन स्ट्रायकर एंडवरती। बॅकफुटला गेले, जागा बनवली, कमालीचा हा ऑफ ड्राईव्हचा फटका 4 धावा देऊन जातो आणि या स्पर्धेतील हा पहिला चौकार फलंदाज आदेश गायकरच्या बॅटमधून। बॅक टू द बॉलरचा फटका, एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारेल। 5 धावा लागतायत त्या धावफलकावरती, 5 धावा आहेत धावफलकावरती। एकंदरीत 32 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा, आज 16 संघांचा खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल आणि त्यामधून हा पहिला सामना आपल्या भेटीला आलेला आहे। कांढरोली आणि त्यांच्या विरोधात आजिवली। आजिवली संघाने टॉस जिंकलाय, प्रथमतः बॅटिंग करण्याचा हा धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। सुभाषचा हा चेंडू यावेळेला फटका चांगला होता पण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुमार होत आहे। 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावफलक वधारेल। 7 धावा लागतायत त्या धावफलकावरती, 7 धावा आहेत धावफलकावरती। सगळ्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूयात। स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे। पहिलं षटक टाकतोय तो गोलंदाज सुभाष वाघे, 7 धावा आहेत त्या धावफलकावरती। फुलर लेंथ, सरळ बॅटना फटका खेचलाय, तू मे खरं तर कॉलिंग नव्हतं, संभाषण नव्हतं आणि इथे धावचीतच्या रूपात पहिली विकेट गमावी लागते ती आजिवली संघाला। फलंदाज बाद होईल आदेश गायकर। आदेश गायकरच्या रूपात हा पहिला धक्का धावचीतच्या साह्यानं दिला जातो आजिवली संघाला। 24 चेंडूचं एक सत्र आहे आणि या मैदानावरती सातत्यानं धावा होताना आपण पाहिल्यात। त्याचा विचार करता किमान 45+ धावा करणं पहिल्या सत्रात तरी गरजेचं असेल, पण प्रयत्न असेल या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रयत्न करेल दुसऱ्या बाजूनं कांढरोली संघाचे गोलंदाज की जास्तीत जास्त धावांपासून कसं रोखलं जाईल, कमी धावसंख्येवरती कसं थांबवलं जाईल जेणेकरून दुसऱ्या सत्रात धावांचा पाठलाग करणं सहज सोपं आणि सुकर असेल भार्गवी 11 कांढरोली टीमसाठी। खूप चांगलं आयोजन, या आयोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत सचिनदादा बैलमारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला। त्याचबरोबरीने कांढरोली संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। डॉट बॉल येतो, डॉट बॉलच्या बरोबरीने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावेल 1/7 या धावसंख्येवरती। एक फलंदाज बाद, 7 धावा आहेत धावफलकावरती। पनवेल तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय अरुण शेठ भगत साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने संपन्न होताना आपण पाहिला आणि तदनंतर हा पहिला सामना आपण बघतोय भार्गवी 11 कांढरोली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी आजिवली। पहिलं षटक समाप्त झालंय, 7 धावा आहेत धावफलकावरती।
सुभाष वाघे किफायती राहिला, कारण पॉवर प्लेचं एक षटक होतं. दुसऱ्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा तदनंतर गुड कमबॅक पाहायला मिळाला. तो गोलंदाज सुभाष वाघे या गोलंदाजाकडून धावचीच्या रूपात आदेश गायकरच्या रूपात एक विकेट गमावले. ती दहिवली संघानं. तिसऱ्या क्रमांकावरती तेजस शेडगेला आपण बघू शकाल, बॅटिंगसाठी तो दाखल झाला. स्ट्रायकर एंडला सद्यस्थितीला असेल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय, तो विजय पवार. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. अरुण पारंगे सर, त्याचबरोबरीने नरेश म्हात्रे सर, अविनाश पारंगे सर हे पॅनल पंचांच्या माध्यमातून आपण बघू शकाल. इथे एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8. धावा आहेत धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. विजय तयार आहे. विजयचा हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता, खोदून काढलाय. सरळ बॅटनं लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट केली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. डी गटातील या लढती आपण बघतोय. खरं तर या डी गटामधून 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील सुरुवातीला. तदनंतर सी गट सुद्धा आजच्याच दिवस रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बॅटची कडा यष्टीरक्षकानं हा झेल ड्रॉप केलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. सामना चांगला होईल. खरं तर फलंदाजांना विकेटवरती वेळ द्यावा लागेल. एखादा फलंदाज जर का जास्त काळ खेळपट्टीवरती थांबला तर धावा सहज होतील, पण खराब चेंडूची तुम्ही प्रतीक्षा केली पाहिजे. चांगल्या चेंडूवरती सिंगल, डबल, डबलला टिबलमध्ये कसं कन्वर्ट केलं जाईल यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. मागच्या बाजूला बॅकवर्ड क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, पण त्या अगोदर चेंडू ओलांडतोय सीमारेषा. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15. धावा आहेत या चौकाराच्या बरोबरीने धावफलकावरती. वेगवान वेगवान आउटसाइड ऑफ स्टंप ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आणि या मॅच मधील या स्पर्धेतील पहिला वाईड बॉल या ठिकाणी टाकला जातोय. अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती. फुलर लेन हलक्या हाताने स्टिअर केलं. एक धाव जरूर घेतली जाते, पण चेंडूची फेक सुमार झाले आणि त्या कारणास्तव आता एकेरीला परिवर्तित केलंय ते दुहेरीमध्ये. 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय ते 18 या धावसंख्येवरती. 18 धावा आहेत धावफलकावरती. दुसरं षटक सुरू आहे. भार्गवी 11 कांडोली संघ टॉस त्यांनी गमावलेला आहे. फिल्डिंगसाठी त्यांना पाचारण करण्यात आलं. बॅटिंग करतोय जय गावदेवी आजिवली संघ. 1-18. फटका फसला हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला जातो आणि दुसरा धक्का तेजस शेडगेच्या रूपात जय गावदेवी आजिवली संघाला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावेल 2-18 या धावसंख्येवरती. डीजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावांच्या सरासरीनं 18 धावा आहेत त्या धावफलकावरती. चला वेळेचं बंधन असेल, कारण आपल्याला भरपूर मॅचेस आज दिवस रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत. एकंदरीत 16 संघांचा खेळ आपल्याला आज दिवस आणि रात्रीमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचा विचार करता 14 ते 15 मॅचेस आपल्याला आजच्या दिवस रात्रीमध्ये कंप्लीट करायचे. आणि आज उद्घाटन असल्या कारणास्तव
उशिरानं खरं तर मॅच सुरू झाले. पहिला सामना उशिरानं सुरू होताना आपण बघतो आणि त्याचा विचार करता वेळेचं बंधन असेल प्रत्येक टीमसाठी याची दक्षता घ्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं षटक टाकलं सुभाष वाघेनं, त्यानं धावा खर्च केल्या 7. तिसऱ्या षटकासाठी आलाय विजय वाघे. ऑन साईडला फटका मारायचा होता, संपर्कच झाला नाही. सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. शैलेश सार्डेकर सलामीला आलेला फलंदाज अद्यापर्यंत वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळ करतोय आणि तसं पाहायला गेलं तर 6 चेंडू त्याने फेस केलेत. कामगिरी सद्यस्थितीला निराशाजनक आहे सलामीवीर फलंदाज शैलेश सार्डेकर या फलंदाजाकडून. फुलर लेन पर्यायच नव्हता. सटीक लाईन आणि लेंथनं भरलेली गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे ती कांडोली संघाच्या गोलंदाजांकडून. पहिलं षटक टाकलं सुभाष वाघेनं, 7 धावा त्यानं खर्च केल्या. धावचीतच्या रूपानं 1 विकेट त्या ठिकाणी सांघिक रूपानं मिळाली ती कांडोली टीमला. दुसरं षटक टाकलं विजय पवार या गोलंदाजानं, त्यानं धावा खर्च केल्या 11. 1 विकेट त्यानं प्राप्त केली आणि एकंदरीत 2 षटकानंतर 2 बाद 18 अशी स्थिती होती. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर 1 धाव, 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. विजयचा हा चेंडू बॅटची कडा यष्टीरक्षकानं झेल कॅरी केलाय आणि तिसरा फलंदाज बाद होईल. जय गावदेवी आजिवली संघाचा धावफलक 19 असताना. तिसरी विकेट या ठिकाणी गमावली जात आहे. 19 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. मनीष इलेवन कांबे आणि नयन स्मृती जय गावदेव टेंबरी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. मनीष इलेवन कांबे आणि नयन स्मृती जय गावदेवी टेंबरी, मी दोनही कॅप्टनला सूचित करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्यायची आहे. जर का एखादा कर्णधार हजर असेल, दुसरा कर्णधार हजर नसेल, जो उपस्थित कर्णधार असेल ना त्याला टॉस विन दिला जाईल. आणि दोनही कर्णधार जर का इनिंग ब्रेकमध्ये हजर नसतील तर आयोजकांकडून षटकांची कपात सुद्धा करण्यात येईल. विजय तयार आहे. विजयचा हा चेंडू सरळ बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत, फंबल झालेत, पण 1 धाव आणि एकेरीला परिवर्तित केलंय दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. साथी गुणलेखक मयूर पाटील सर आम्हाला सांगतील 21 धावा आहेत त्या धावफलकावरती. 21 धावा आहेत धावफलकावरती. करण मालकर बॅटिंगसाठी आपण बघतोय. 18 होत्या 2 षटकानंतर. पहिला डॉट, नंतर सिंगल, पुन्हा एकदा विकेट आणि तदनंतर आलेली ही दुहेरी धाव. एकंदरीत 21 वरती धावफलक पोहोचलाय. विजय वाघे तयार आहे. विजयचा हा चेंडू मागच्या बाजूला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर जरूर झाले, पण फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित होते. याचा अर्थ 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. तिसरं षटक सुरू आहे. भार्गवी इलेवन कांड्रोले आणि त्यांच्या विरोधात जय गावदेवी आजिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सकाळच्या सत्रामध्ये आजिवली संघानं. पुढे सरसावत बॅटची कडा, पुन्हा एकदा झेल ड्रॉप त्या ठिकाणी होतोय. दोन झेल या मॅच मध्ये ड्रॉप होताना आपण बघितलेत. अद्यापर्यंत यष्टीरक्षकानं 2 झेल ड्रॉप केलेत. बाला गायकवाड यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत, पण त्यांचा अनुभव या ठिकाणी खराब कामगिरी करतोय. 2 झेल त्यांनी ड्रॉप केले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आजिवली संघाच्या धावफलकावरती 3 बाद 23. टेंबरे आणि मनीष इलेवन कांबे, मी दोनही कर्णधारांना विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. जर का दोनही कर्णधार हजर नसतील तर षटकांची सुद्धा कपात होऊ शकते. भरपूर वेळ तुम्हाला खरं तर मिळालाय, कारण उद्घाटन उशिरानं झाला. पहिली मॅच उशिरानं सुरू होते आणि तुम्हाला दिलेल्या वेळेपेक्षा भरपूर वेळ तुमच्याकडे होता. आणि तरी सुद्धा जर का तुम्ही उपस्थित राहू शकत नसाल
तर आयोजकांना विचार करण्यासारखी गोष्ट असेल. षटकांची कपात होऊ शकते. शेवटचं षटक या मॅचमधील पहिल्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळेल आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय हरीश घरत. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. टायमिंग नीटचं झालं नव्हतं. एक धाव त्या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट पुन्हा एकदा परिवर्तित केलं एकेरीला दुहेरीमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25 धावा आहेत त्या धावफलकावरती. 25 धावा आहेत धावफलकावरती. संपूर्ण सत्रामध्ये 2 चौकार वगळले तर मोठ्या फटक्यांपासून रोखलंय खरं तर कांडोली संघाच्या गोलंदाजांनी. फुलर लेंथ अंदर आईचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. खूप चांगली फिल्डिंग पण तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 27 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. आपण उल्लेख केला की रिसचं टाटा पॉवरचं हे मैदान, या मैदानावरती सातत्यानं धावा होताना आपण कित्येकदा बघत आलोय पण हे या मॅचमध्ये अक्षरशः रोखून धरलंय ते खऱ्या अर्थानं कांडोली संघाच्या गोलंदाजांनी. पाणी या मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. टेंबरे आणि मनीष इलेवन कांबे दोनही कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की आपल्याला टॉस साठी यायचंय. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. सुरुवातीच्या दोनही चेंडूवरती 2 दुहेरी धावा येताना आपण पाहिल्यात. एकंदरीत 4 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात त्या गोलंदाज हर्षद घरत या गोलंदाजानं. हर्षद घरतला आपण बघतोय डेथ ओव्हरचं षटक. गोलंदाजी खूप चांगली राहिली. टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय सद्यस्थितीला तरी नाकाम ठरलाय तो गावदेवी आजिवली संघाचा. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. किमान 1-2 मोठे फटके मारावेच लागतील तरच एक सन्मानजनक धावसंख्येकडे पोहोचता येईल आजिवली संघाला. अन्यथा चांगल्या पद्धतीनं रोखलं गेलंय ते कांडोली संघाकडून. समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय. स्वीट साऊंड आपण ऐकतो आणि या स्पर्धेतील येतोय हा पहिला षटकार. या मॅच मधील या स्पर्धेतील हा पहिला षटकार आणि या षटकाराची नितांत गरज होती. शैलेश सार्डेकर लगावलाय. हा धावसंख्येला थोड्या प्रमाणात का होईना आकार देणारा हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 33 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. स्टॉप केले या चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी म्हणता येईल. 2 धावा मात्र मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. हे षटक लाभदायक ठरले. अद्यापर्यंत एक षटकार 3 डबल येताना अद्यापर्यंत आपण बघतोय 4 चेंडूवरती. 12 धावा या षटकात वसूल केल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. इथून पुढे किमान एक मोठा फटका चांगल्या स्थितीत घेऊन जाईल आजिवली टीमला. पुढे सरसावत पण लेंथ खरं तर लांब ठेवली. फलंदाजापासून चेंडूला दूर टाकला आणि ते थांबवले ते फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 35 या धावसंख्येवरती. या सत्रातील शेवटचा चेंडू आता या ठिकाणी बाकी असेल आणि शेवटचा चेंडू सरळ बॅटनं खेचलाय. कॅरेबियन स्टाईलनं लगावला हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने
पहिल्या सत्राचा शेवट गोड होतोय आजिवली टीमसाठी. खरं तर या षटकाराची नितांत गरज होती, कारण धावा फार कमी होत्या. कांडोली संघ या मोसमात चांगलं प्रदर्शन करतो आणि त्याचा विचार करता 24 चेंडूवरती किमान 40+ धावा होणं फार गरजेचं होतं. शेवटच्या षटकात हर्षदनं तब्बल 18 धावा खर्च केल्या. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले धावफलकावरती 41. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये भार्गवी 11 कांडोली संघाला 42 या धावसंख्येची. धन्यवाद डीजे. हॅलो. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले 41. 2 धावांची पॅनल्टी त्यामध्ये ॲड करण्यात येईल कांडोली टीमसाठी. एकंदरीत 43 होतील. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 44चा पाठलाग कांडोली संघाला दुसऱ्या सत्रामध्ये करायचे. पण मी कांबे आणि टेंबरी दोनही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होईल, सातत्यानं आम्ही उल्लेख करतोय. जर दोनही कर्णधार नसतील तर षटकांची सुद्धा कपात होऊ शकते. अंकित, आपण इथे पाहुण्यांचं स्वागत करतोय. आदरणीय गणेशजी आगिवले, ग्रामपंचायत सदस्य खानावळे यांचा सन्मान या ठिकाणी करण्याची मी विनंती करतोय. प्रकाशजी पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी गणेशजी आगिवले यांचं स्वागत करण्याची विनंती मी सचिनभाई दुर्गे, ज्यांची ट्रॉफी आपण आज पाहतोय. पोंजे पंचायत समिती विभागीय संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी आणि निधी एंटरप्राइजेस चषकामध्ये आलेल्या पाहुण्यांचं इथे स्वागत आपण करणार आहोत. गणेशजी आगिवले ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सचिनभाई दुर्गे यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. गणेशजी आगिवले यांना विनंती आहे की त्याने आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ग्रामपंचायतीचे आमचे कॅमेरामन जरा इकडे लक्ष द्या. पाहुण्यांचं स्वागत आपण करतोय. सचिनभाई दुर्गे यांना विनंती करतोय. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफीला पहिल्या मॅचनं सुरुवात झालेली आहे आजिवली आणि कांडोली, त्याच्यामध्ये गणेशजी आगिवले यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. बॉल घेऊन जा, बॉल मैदानाच्या आतमध्ये. गणेशजी आगिवले यांचा सन्मान. गणेशजी आगिवले यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. म्युझिक असेल तर लावा जरा. त्यानंतर आदरणीय महेंद्र पाटील, तेही खानावळे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. आणि खरं तर ही सगळी मंडळी सचिनभाई दुर्गे, गणेशजी आगिवले, महेंद्र पाटील, संजयजी पाटील हे सगळे एकत्रच असतात. जितू पाटील वगैरे कुठेही चांगले कार्यक्रम असतील, महेंद्र पाटील यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्यानंतर महेंद्र पाटील साहेब यांच्यानंतर संजयजी नारायण पाटील जे उद्योजक आहेत, त्यांचाही सन्मान इथे सचिनभाई दुर्गे यांच्या हस्ते करण्यात येईल. मोठी ट्रॉफी आहे सचिनभाई दुर्गे यांची, 2 दिवस रात्र चालणारी. त्यांचा संजयजी नारायण पाटील यांचा सन्मान. त्यानंतर माजी सरपंच आदरणीय आमचे जितू पाटील, संजय ठोंबरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या.
मी जितू पाटील यांना विनंती करतोय, जितेंद्र पाटील माजी सरपंच आहेत, त्यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. एक चांगले क्रिकेटर आहेत, भोकरपाडा संघातून कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत आणि आता 40+ क्रिकेट खेळत आहेत. राजेश ठोंबरे यांना पण विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. इथे माजी सरपंच आदरणीय आमचे जितू पाटील, एक चांगले क्रिकेटर. त्यानंतर हरिभक्त पारायण आमचे गणेश महाराज पवार. गणेश महाराज पवार यांना विनंती आहे, वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज पवार यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. गणेश महाराज पवार वारकरी संप्रदायाचा कुठेही कार्यक्रम असेल आणि ज्यांचे पिताश्री महाराष्ट्रातील ख्यातमान कीर्तनकारांचे पाठा म्हणजे गायनाचार्य जानू महाराज पवार यांचे चिरंजीव, त्यांचा सन्मान. त्यानंतर आमचे निखिल पाटील ग्रामपंचायतीचे उपसरपंच खानावळे, निखिलजी पाटील यांचा सन्मान येथे करण्यात येईल. आणि भोकरपाडा संघाचे पाठीराखे कित्येक ठिकाणी चांगल्या टीम ते उतरवत असतात, ते आमचे निखिल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. टॉससाठी या. तत्पूर्वी नयन स्मृती जय गावदेव टेंबरी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम मनीष इलेव्हन कांबळी, दोन्ही कॅप्टनना विनंती की टॉससाठी लगेच आपण यायचं. निखिल पाटील यांचा सन्मान सचिनभाई दुर्गे यांच्या हस्ते करण्यात येतोय. त्यानंतर आमचे विवेक महाराज भोईर, आळंदीला आम्ही सचिनभाई दुर्गे पायी दिंडीमध्ये 25 वर्ष जवळजवळ चालत आहोत, ते आमचे विवेक भोईर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. विवेक महाराज भोईर या, लवकर या. मॅच तिकडे चालू होते, कांड्रोली आणि आजिवली. विवेकजी भोईर, त्यानंतर आमचे भरत महाराज मस्कर या. चौकारांना मालतोटे पाहुण्यांचं स्वागत. विवेक भोईर यांचा सन्मान. शैलेंद्र पाटील या. त्यानंतर भरत महाराज मस्कर. त्यानंतर आमचे विवेक भोईर यांचा सन्मान. त्यानंतर आमचे भरत महाराज मस्कर रीस यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. आमचे प्रकाशजी पाटील यांना विनंती करतोय, त्यांनी भरत महाराज मस्कर यांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर आपण समालोचन कक्षामध्ये वळणार आहोत. ही मॅच संपली की राहिलेल्या पाहुण्यांचा सन्मान होईल. मॅचकडे पण आपलं लक्ष पाहिजे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संतोषजी चौधरी सर. जर्मन क्रिकेट संघ भोकरपाडा आणि सन्माननीय सचिनभाई दुर्गे, पोयंचे पंचायत समिती विभागीय संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून निधी एंटरप्राइजेस चषक 2026 हे दिमागदार ते खेळ पर्व दिवस क्रमांक 1, 2 दिवस रात्रींमध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्या दिवस रात्रीच्या खेळाला मात्र आपण सुरुवात केली आहे. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये ज्या 2 टीम दरम्यान रंगती आहे, एका बाजूला टीम जय गावदेवी अजिवली आणि त्यांच्या विरोधात भार्गवी 11 कांड्रोली, या 2 टीममध्ये हे बॅटल. टॉस जिंकला टीम जय गावदेवी अजिवली संघाने आणि निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. 41 धावा झाल्या होत्या, त्याच्यामध्ये पेनल्टीच्या +2 ॲड केल्या आणि 43 झाल्या. 44 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे भार्गवी 11 कांड्रोली संघाला. खरं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची घोड सुरुवात केली गेली. बऱ्याचशा पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण केला आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली होती. पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्रीज आपण पाहिल्या आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की P1चं पहिलं षटक हे मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहिली 10 धावा विदाऊट लॉस या जमवल्यात, त्या म्हणजे टीम भार्गवी 11 कांड्रोली संघाने. आणि समीकरणाचा विचार जर केला तर येणारे आता 18 बॉल आणि विजयासाठी 33 धावेंचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान निधी एंटरप्राइजेस चषक एक दिमागदार देखणी सगळ्यांच्या आवडतीची स्पर्धा या टाटा पॉवर रिसच्या क्रीडांगणावरती मात्र आज सुरू होतीये. सन्माननीय सचिनभाई दुर्गे साहेबांबद्दल म्हणायचं झालं तर एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येकाला सरळ हाताने मदत करणारं प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. आणि खरं तर त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की निधी एंटरप्राइजेस चषक हे झालं पाहिजे आणि खरं तर आज ते स्वप्न सत्यात उतरवतं आहे. त्यामुळे त्यांना देखील आपण बऱ्याचशा शुभेच्छा देऊयात.
ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू यॉर्क लाईन मध्ये डिलिव्हर केलाय. खोलवर टप्पाचा बीट करत असताना पूर्णपणे निघून चाला विकेट किपर यांच्याकडे. येथून डॉट चेंडू येईल. ओव्हर क्रमांक 2 शैलेश शार्डेकर बॉलिंग ट्रॅक वरती हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. आतली कडा हॅलो शरीरावरती आदळलाय. डॉट बॉल. कांबळे आणि टेंबरी या दोन संघांच्या मध्ये टॉस करण्यासाठी मी सदस्य आमचे खानावळे आणि टेंबरी मी गणेशजी आगिवले यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. इथे मिसफिल्डिंग झाली आणि बॉल मात्र ओव्हर द बाउंड्री रोप चालला. इथून 4 धावा या मात्र मिळतील. तत्पूर्वी टॉस होतोय त्या ठिकाणी. टॉस केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये मिसफिल्डिंग झाली आणि तिथे 4 धावा या बॅटिंग करताना भार्गव 11 कांट्रोली टीमच्या अकाउंटमध्ये ॲड ऑन केल्या जातील. खानावळे संघाने टॉस जिंकलाय. खानावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम टेंबरी अशी नेक्स्ट मॅच. यावरचा चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा होता. टप्पा पडला बाहेरच्या दिशेने. पंच दोनात आमच्या दिशेने समांतर करतात. इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर चेंडूचा सिग्नल मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. टीमची धावसंख्या आता 15 रन्स ऑन बोर्ड मात्र सोडली गेली आहे. यावरचा बॉल पायांवरती जाऊन आदळलाय. LPW लेग बिफोर विकेटची लाऊड अपील. पंचांचं सिग्नल येतो. इट इज LB लेग बाईस आणि त्याच्यामुळे एक सिंगल धाव या ठिकाणी मात्र कन्वर्ट केली जाते. टाणा पॉवर रिसचं मैदान प्रत्येक वर्षी आपण कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती सातत्याने होताना पाहिलेल्या आहेत आणि यंदाच्या वर्षी देखील बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती खेळवल्या गेल्यात. यावरचा बॉल स्लॉटमध्ये ऑन साइडला लॉफ केलाय. ओव्हर द काव कॉर्नर इन टू द स्टँड्स. 6 धावींचा मॅक्झिमम षटकार. टीमची धावसंख्या झाली आहे 22. 22 धावा या स्कोर कार्ड वरती. येणारे 13 बॉल आणि विजयासाठी 21 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटिंग करत असणाऱ्या टीम भार्गव 11 कांड्रोली संघासाठी. खरं तर 2 धावेंनी पॅनलाइज देखील त्यांच्या टीमला केलं गेलं होतं. जो धावसंख्येचा टार्गेट आपण 44चा पाहत आहे तो कदाचित असू देखील शकला असता. तो म्हणजे 42चा या ठिकाणी. पण पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा झाल्या होत्या 41, त्याच्यामध्ये +2 43 आणि 44 धावेंचा पाठलाग सुरू आहे. त्यामुळे आता 22 झाल्यात आणि 22 धावेंची गरज आहे उर्वरित येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू आणि 22 धावेंचं समीकरण म्हणजे अर्धा रस्ता पूर्ण केला आणि अर्धा रस्ता पूर्ण करणं अजून बाकी आहे बॅटिंग टीमसाठी. खोलवर टप्पाचा होता. हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने. बॉल ट्रॅव्हल करतोय डीप लॉंग ऑफच्या एरियामध्ये आणि आणखीन एक सिंगल धाव हे मैदानाच्या आतमध्ये मात्र कन्वर्ट केली जाते. खरं तर चांगला माइंडसेट आहे दोन्ही फलंदाजांचा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोठे फटके मारल्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंना स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतो आणि फलंदाजांना माहिती आहे शेवटचा बॉल आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आणि त्या प्रयत्नामध्ये घेतलेली सिंगल मात्र 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपवताना पाहायला मिळेल. आणि टीमची धावसंख्या आता झाली आहे 23. 23 धावा या स्कोर कार्डवरती. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 21 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. अजूनही एकही विकेट गमावलेला नाहीये. तो म्हणजे बॅटिंग करत असताना भार्गव 11 कांड्रोली टीमसाठी जो ग्राफ होता तो आपण ऑन स्क्रीनवरती पाहिला. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. आमच्या समवेत निखिल बाबर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते आहे आणि त्यांचं देखील आपण विशेषतः कौतुक करूया. क्लिअरिटी विथ क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आमच्या समवेत रायगडमधील वन ऑफ द बेस्ट स्कोरर
म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो आमचे परममित्र मयूरजी पाटील सर जोडले गेलेले आहेत आणि आम्हाला माहिती कळवत आहेत की आता 12-21 ची गरज आहे. यावरचा बॉल स्लॉट मध्ये फिरून मारलाय, फटक्यात होतं वजन आणि धावा अर्धा डझन, ठोकलाय षटकार. अनंत काय कमालीची बॅटिंग करतात. वन साइडेड आपल्या टीमला मात्र विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला यावेळेस गोल्डन स्पॉटवर टप्पा पडलेला हा चेंडू थोडासा वेस्ट हाईटने बाउन्स होताना पाहिला. बॉल मात्र ऑन साइडला ट्रॅव्हल केला जातो. आणखीन एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र कन्व्हर्ट केली जाते. जर तुम्हाला धावा वाचवण्यामध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला विकेट घेणं महत्वाचं. इकडे आमचे प्रणित पाटील आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. यॉर्क लाईनचा बॉल बीट केलाय, चांगला चेंडू. T20 क्रिकेट जेव्हा तुम्ही पाहता 20व्या ओव्हरपेक्षा 19वी ओव्हर फार महत्वाची. 4 ओव्हरची मॅच जेव्हा तुम्ही पाहता 4थ्यापेक्षा 3री ओव्हर फार महत्वाची आहे आणि या महत्वाच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावरचा बॉल आणखीन एक तडाखा, आणखीन एक फटाका आणि आणखीन एक धमाका, ठोकलाय हवाई हल्ला, षटकार. समीकरणामध्ये मात्र आता बदल झालाय. सामना सोपा केलाय. रन बॉल इक्वेशन, येणारी 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज भार्गव 11 कांड्रोली संघाला. कोण बनवणार धावा 8 आणि कोण लावणार कोणाची वाट पाहणं गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा बीट केलाय. बॅट मात्र पहिले फिरली आहे. चेंडूवरती नजर प्रॉपर ठेवू शकले नाहीयेत. प्री डिसाइडेड शॉट, प्री माइंडेड शॉट मनामध्ये आधीच डिसाईड केलं होतं हा फटका खिचायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये यश मिळत नाहीये. डॉट चेंडू आलाय. 1 तेरी तो दुसरी मेरी असा खेळ सुरू आहे. यावरचा बॉल हवेत, कॅचची शक्यता. उंची जास्त, लांबी कमी आहे, परंतु बॉल वाऱ्याच्या वेगाने अगदी ओव्हर द लॉंग ऑन निघून चाललाय. 6 धावेंचा षटकार. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 42 धावा. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी फक्त 2 धावेंची गरज असेल, ती म्हणजे भार्गव 11 कांड्रोली संघाला. तत्पूर्वी पुढची मॅच, एका बाजूला टीम खानावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये नयन स्मृती जय गावदेव टीमरी. टॉस जिंकला टीम खानावली संघाने. जो काही निर्णय असेल त्यावरती लगेच आपण अंमलबजावणी करायची आहे ही मॅच संपल्यानंतर, अशी सूचना आहे टीम खानावळीसाठी. दरम्यान मात्र शेवटच्या ओव्हरला सुरुवात केली जाईल. यावरचा बॉल वाईड लाईनला क्रश करणारा मात्र होता. पंचांचा अवांतरचा इशारा आणि 1 धाव धावून पूर्ण केली जाते. 1+1 2 धावा आणि सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम भार्गव 11 कांड्रोली संघाने. विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्ड लक, टफ लक अँड बेटर लक नेक्स्ट टाइम फॉर टीम जय गावदेवी अजिवली. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी देऊयात भरपूर सारे शुभेच्छा. टीम खानावळे टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्लेइंग 11 लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरवायची. तत्पूर्वी मॅन ऑफ द